सर्वांचं स्वागत आणि आता पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मध्ये। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंवर अज्ञात तरुणीकडून शाईफेकीनंतर दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती गोंधळ। सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उपोषण स्थळावरून हटवलं तर सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आता रुग्णालयात नेलंय। पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयामध्ये नेल्यानंतर मोठा गोंधळ, जंतर मंतरवरती मोठ्या संख्येने पोलीस तैनात। हायकोर्टाचे आदेश आणि डॉक्टरांचा सल्ला यामुळेच वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले। दिल्ली पोलिसांची माहिती, वांगचुक यांना रुग्णालयात नेत असताना आंदोलकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, दिल्ली पोलिसांचा हा आरोप। सोनम वांगचुक यांच्या पत्नी रुग्णालय प्रशासनावरती चांगल्याच संतापल्या। माझा फोन मला परत का देत नाही, वांगचुक यांच्या पत्नीचा संताप। पतीला भेटू दिलं जात नाही तर वांगचुक यांच्या पत्नी संतापल्या। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये आता याचिका, आंदोलनाला परवानगी देण्याची याचिकेमध्ये मागणी, आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार, याचिकेत उल्लेख। दिल्ली पोलीस आरएसएसचे गुंड असून मोदींची हुकुमशाही आता आम्ही खपवून घेणार नाही, काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची टीका। सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरती जबरदस्ती उठवल्याचं दिपके यांचा आरोप। आंदोलन उधळवण्याऐवजी मोदी सरकारने वांगचुक यांना भेटायला हवं होतं, सोनम वांगचुक यांना उपोषणावरून हटवलं। त्यानंतर आता केजरीवालांची प्रतिक्रिया, आंदोलन उधळण्याऐवजी देशातील परीक्षा व्यवस्था सुधारा, केजरीवालांचं हे वक्तव्य। सोनम वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार, 20 दिवसांपासून दिल्लीमध्ये आंदोलन, पण सरकारमधून कुणी देखील भेट दिली नाहीये, शरद पवार यांचा केंद्र सरकारवरती हा निशाणा। सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्याची ऑर्डर पोलिसांनी दाखवावी, वांगचुक यांच्या प्रकृतीची काळजी होती तर आधीच बोलायला हवं होतं, तर वांगचुक यांना जंतर मंतरवरून हटवल्यानंतर उद्धव ठाकरे यांचीही सडकून टीका। बळाचा वापर करून भारतातील लोकशाही निर्लज्जपणे पायदळीत उडवली जात असल्याचं जग पाहतो। एखाद्या अकार्यक्षम मंत्र्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी केलेली शांततापूर्ण निदर्शनं आता सहन होत नाहीये। सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवलं, त्यानंतर आदित्य ठाकरे यांचं हे ट्विट। 4 ते 5 लोक साध्या वेशामध्ये येऊन वांगचुक यांना उचलून नेतात, आंदोलकांवर हात उचलता ही कोणती दडपशाही आहे। सोनम वांगचुक यांना हटवल्याच्या प्रकारावरती अमित ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया। शिबेगाळ करा, मारहाण करा असं कोर्ट बोललं का, दिल्ली पोलिसांच्या कारवाईवरून अमित ठाकरे यांचा हा सवाल। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नाही पण वांगचुक यांना जबरदस्तीने उचललं, ठाकरेंच्या आंदोलनावरचं लक्ष हटवण्यासाठी दिल्लीमध्ये कारवाई, सरकारला इतकी काळजी होती तर वांगचुक यांच्याशी बोलायला हवं होतं, संजय राऊतांचा केंद्र सरकारवरती हा निशाणा। सोनम वांगचुक यांचं उपोषण चिरडणं निंदनीय, केंद्र सरकारच्या पतनाची सुरुवात, सोनम वांगचुक यांचं आंदोलन चिरडण्यावरती अंबादास दानवे यांची ही प्रतिक्रिया। सरकारने भीतीपोटी वांगचुक यांना ताब्यात घेतलं, 20 तारखेला संसदेवर मोर्चा होता आणि त्याची सरकारला भीती होती, सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने हटवलं, त्यानंतर नाना पटोले यांची केंद्र सरकारवरती ही टीका। कोर्टातून ऑर्डर घेऊन तब्येतीचं कारण देत हे आंदोलन मोडलं, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा मूळ मुद्दा बाजूला ठेवला जातो, या देशात आता हुकुमशाही सुरू झाली आहे। सोनम वांगचुक यांचं आंदोलन मोडलं, त्यानंतर सतीश पाटलांची केंद्र सरकारवरती ही सडकून टीका। केंद्र सरकार आगीशी खेळत असून ही आग सरकारला जाळल्याशिवाय राहणार नाही, सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयामध्ये नेलं, त्यानंतर शेतकरी नेते राजू शेट्टी यांची ही टीका। आम्ही वाटेल त्या पद्धतीने वागू शकतो, कुणाचंही आंदोलन मोडण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, सत्तेचा वास दाखवणारी आज केंद्र सरकारने कृती केली आहे। सोनम वांगचुक यांचं आंदोलन मोडलं, त्यानंतर सुषमा अंधारेंची केंद्र सरकारवर ही टीका। सरकारला संसदीय अधिवेशन महत्वाचं, 20 तारखेचं आंदोलन रोखण्याचा प्रयत्न, वांगचुक यांच्या 21 दिवसांच्या उपोषणानंतर जबरदस्ती रुग्णालयामध्ये नेलं, अंजली दमानिया यांचा हा संताप। कोल्हापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा गोकुळच्या ताराबाई पार्क या कार्यालयामध्ये गोंधळ, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला न गोंधळ, गोकुळच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर भाजपचा आक्षेप। नांदेडच्या कुसळवाडीमध्ये सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ रॅलीचं आयोजन, केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांचं आंदोलन दडपल्याचा ग्रामस्थांचा आरोप। एनडीएमध्ये येण्याआधी विलीनीकरण करा, भाजपची राष्ट्रवादी समोर ही अट, विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटाला केंद्रात एक मंत्रिपद मिळेल, सूत्रांची माहिती। भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार अस्वस्थ असल्याची देखील माहिती। विलीनीकरणाचा
प्रस्ताव असेल तर दिल्लीमध्ये चर्चा होईलच. विलीनीकरणाचा प्रस्ताव असल्यास आमदार खासदारांना सांगितलं जाईलच. मंत्री हसन मुश्रीफ यांची विलीनीकरणाच्या चर्चांवरती ही प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा 2 वर्षांपासून सुरू आहे, पण या सर्व चर्चा सुळे फेटाळत आहेत आणि आमचा त्यावरती विश्वास. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया. शरद पवार पुरोगामी विचारसरणीचे नेते आणि ते प्रत्येक गोष्ट विचार करून निर्णय घेतात. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची ही प्रतिक्रिया. राष्ट्रवादी एकत्र येते, ठाकरेंनी देखील सोबत यावं. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बोलताना गुलाबराव पाटलांचं हे विधान. पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होईल, गुलाबराव पाटलांचा हा दावा. जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे हे वक्तव्य. तर भाजपचे मूळ पदाधिकारी कुठे आहेत? बाहेरून आलेल्यांना मोठी पदं दिली जात आहेत. सतेज पाटील यांचा भाजपवरती हा निशाणा. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला 3 मंत्रिपदं मिळावी यासाठी एकनाथ शिंदे आग्रही, सूत्रांची माहिती. 1 कॅबिनेट आणि 2 केंद्रीय राज्यमंत्रीपद शिवसेनेला मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. आमच्या खासदारांची संख्या पाहता दिल्लीतील नेतृत्वाला शिवसेनेला मंत्रिपद देण्यास काही हरकत राहणार नाही. केंद्रातील मंत्रिपदावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांची ही प्रतिक्रिया. आमच्या खासदारांच्या संख्येवरून शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद मिळावं ही आमची इच्छा, तर श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद मिळावं असं आम्हाला वाटतं. शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांची ही प्रतिक्रिया. महायुतीच्या नेत्यांना अजूनही महामंडळ वाटपाची प्रतीक्षा, तर महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला हा अद्यापही महामंडळ ठरूनही अद्याप महामंडळ वाटप नाही. भाजप 48%, शिवसेनेला 26%, राष्ट्रवादीला 20% असा फॉर्म्युला. महिनाभरात तरी महामंडळाचं वाटप होणार का, याकडे महायुतीतील निष्ठावंतांचं लक्ष. अयोध्येतल्या राम मंदिरातील दानचोरी विरोधात आज नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन. संध्याकाळी 4 वाजता नागपूरमधील ऐतिहासिक रामनगर श्रीराम मंदिर परिसरामध्ये हे आंदोलन होईल. आंदोलनासाठी उद्धव ठाकरे हे नागपुरात दाखल. औरंगजेब आमचा भाऊ असं उद्धव ठाकरे म्हणालेले. उद्धव ठाकरेंनी कुराणाचं पठण करावं. ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून निलेशचंद्र मुनी यांची टीका. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे राम, निलेशचंद्र मुनी यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस यांची स्तुती. उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा पठणाला नवनीत राणांचं उत्तर. नवनीत राणा अमरावतीमधील हनुमान गडीवरती हनुमान चालीसा पठण करणार. राम मंदिरातील चोरीवरून भास्कर जाधव यांचा भाजपवरती हल्लाबोल. मातोश्रीवरती हनुमान चालीसा वाचणारे आता गप्प का, भाजपच्या नवनीत राणांवर भास्कर जाधव यांची ही टीका. हे रामरक्षा आंदोलन नाही, पक्षरक्षा, आमदार रक्षा आणि नगरसेवक रक्षा आंदोलन आहे. पक्षाला गळती लागली त्यानंतर उद्धव ठाकरेंना प्रभू श्रीराम यांची आठवण झाली. ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर भाजपच्या नवनाथ बन यांची ही टीका. हिंदुत्वाचा उपदेश देणारे स्वतः दर्ग्यामध्ये का जातात? ठाकरे सेनेमध्ये नेते प्रवीण हरमकर यांच्याकडून राणा दाम्पत्याचे जुने फोटो व्हायरल. नागपूरमध्ये होणाऱ्या शिवसेनेच्या रामरक्षा आंदोलनासाठी चंद्रपूरमधून शेकडो शिवसैनिक रवाना. विशेष वाहनाद्वारे शिवसैनिकांचं नागपूरकडे जल्लोषात प्रस्थान. साताराच्या पाटणमध्ये ठाकरे सेनेकडून रामरक्षा पठण. चाफळ या ठिकाणी श्रीराम मंदिरामध्ये रामरक्षा पठण आंदोलन. जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांच्या नेतृत्वाखाली रामरक्षा पठण करण्यात आलं. तृप्ती देसाई यांचा शालेय शिक्षण मंत्री भुसेंच्या ओएसडींवरती गंभीर आरोप. तर शाळेच्या अंतिम मान्यतेसाठी 5 लाख घेत असल्याचा देसाई यांचा आरोप. तुकडीवाढीसाठी 4 लाख, शाळेच्या इरादापत्रासाठी 3 लाखांचा रेड कार्ड. सोशल मीडियावरती पोस्ट करत तृप्ती देसाई यांचा हा गंभीर आरोप. महावितरणकडून शासनाची बदनामी करण्याचा प्रयत्न. महावितरणच्या ढिसाळ कारभारावरून खासदार अशोक चव्हाण आक्रमक. आतापर्यंत संयमानं घेतलं, आता काही जणांचं निलंबन झालं पाहिजे, चव्हाणांची ही मागणी. सांगलीमध्ये ट्रॅक्टर योजना घोटाळा प्रकरणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांना निवेदन. तातडीने चौकशी करण्याचं संजय शिरसाट यांचं आश्वासन. अजित पवारांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं 23 जुलैला लोकार्पण. बारामतीमध्ये अजितदादांचा पहिला पूर्णाकृती पुतळा. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. भोंदू अशोक खरात विरोधात ईडीकडून जवळपास 3000हून अधिक पानांचं आरोपपत्र दाखल. खरातने भक्तांची वेगवेगळ्या माध्यमातून फसवणूक करून 42 कोटी रुपये कमावले असा आरोपपत्रामध्ये उल्लेख. खरातने 142 बनावट बँक खाती उघडल्याचा देखील आरोपपत्रात उल्लेख. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आम्हाला न्याय मिळावा. केतनची बहीण संजना अग्रवाल यांची मागणी. माझ्या भावाच्या हत्येला आज 1 महिना पूर्ण झाला. संजना अग्रवाल यांची ही प्रतिक्रिया. महाराष्ट्र एटीएस तपासामध्ये आता गँगस्टर भट्टीचे धक्कादायक कारनामे समोर आले. इंस्टाग्रामद्वारे भट्टीने मुंबईमधल्या
तरुणांसोबत संपर्क साधला। टास्क गेम्सच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यामध्ये ओढलं असा देखील आरोप। सांगलीमध्ये एका ठाकरेंच्या सतर्क शिवसैनिकानं 2 जीव वाचवले, तर कृष्णा नदीच्या पुलावरती एक व्यक्ती आपल्या लहान बाळाला घेऊन संशयास्पद अवस्थेत उभी असल्याचं महादेव सामंत यांच्या निदर्शनास आलं। पोलिसांना फोन केला, त्यानंतर तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली। अभिनेता आमिर खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी दिल्याचा दावा। गँगस्टर अर्जू बिश्नोईची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली। धमकीच्या दाव्यांमुळे सुरक्षा यंत्रणा देखील सतर्क झाल्याची चर्चा। धमकीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल नाही, मुंबई पोलिसांची ही माहिती। मुंबईमध्ये एसी लोकलच्या खालच्या बाजूस पाक घडल्याची घटना, तर मुलुंड स्थानकावरील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। तर कोच आयसोलेट करून ट्रेन रवाना, कालची घटना असल्याची माहिती। ठाण्यात उभे राहणाऱ्या डेटा सेंटर विरोधात ठाणेकर एकवटले, तर वेकअप संस्थेच्या माध्यमातून ठाणेकरांचा डेटा सेंटर विरोधात एल्गार। आंदोलनामध्ये सुशिक्षित तरुण तरुणी आणि मोठ्या संख्येने नागरिकही सहभागी। धावत्या मेल एक्सप्रेस समोर एकाचा जीवघेणा स्टंट, लोकलच्या दरवाजातून थेट रुळावरती उतरल्याचा धक्कादायक प्रकार। पश्चिम रेल्वेच्या वसई स्थानकातील व्हिडिओ असल्याची देखील माहिती। बीडच्या परळीमध्ये तुकाराम मुंडेंच्या एफडीएच्या कारवाईचा धसका। धर्मापुरी शिवारामध्ये मुदतबाह्य औषधांचा साठा अज्ञातांनी फेकला। कारवाईच्या धसक्यामुळे औषध विक्रेते आणि माफियांमध्ये भीतीचं वातावरण। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या काळा बाजाराचा आता पर्दाफाश झाला, तर पालघर पोलिसांनी हा पर्दाफाश केला। एलपीजी गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजारावर मानोर पोलिसांची धाड। कारवाईमध्ये 120 व्यावसायिक सिलेंडर आणि 4 मशीनही जप्त।